हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत एनएमसी नागपूर महानगरपालिका 2025 साठीची आपली एक्झामचे टाइम टेबल आता आलेला आहे। तर आपल्याकडे आता भरपूर कमी वेळ आहे, तर आपल्याला स्ट्रॅटेजी काय केली पाहिजे, आपण कसं एक्झामची प्रिपरेशन केली पाहिजे आणि हे एक्झाम आपण कसं क्रॅक केला पाहिजे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे, व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे। तुम्ही हा व्हिडिओ फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला एनएमसी क्रॅक करायला तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तसंच बघा, आपण नागपूर महानगरपालिकेसाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यासाठी आपली फीस आहे 3000 रुपीज बने व्हॅलिडिटी आहे आणि बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहे। व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे, लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकतो। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत। तसंच जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याकडे ऑफर आहे। 8 मार्च जागतिक महिला दिन आहे, जे तुम्हाला माहित असणार। त्यासाठी आपण महिलांसाठी खास ऑफर ठेवलेली आहे। ती ऑफर आहे आपल्याकडे 2000 रुपीज मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी आहे। तुम्हाला एका वर्षासाठी कोणती पण बॅच फ्री असणार आहे। तुम्हाला लवकरात लवकर आज 12 वाजेपर्यंत ही ऑफर आहे। लवकरात लवकर अकॅडमीला कॉल करून बॅच तुम्हाला जी पण बॅच तुम्हाला पाहिजे आहे ती तुम्ही जॉईन करू शकता। आपल्या बॅचेस आहेत आरोग्य सेविका, अंगणवाडी मुख्य सेविका, सरळ सेवा, वनरक्षक बॅच, स्टाफ नर्स आणि आपले सिव्हिलचे पण बॅच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यावर कॉल करून बॅच जॉईन करू शकता। अकॅडमीचा नंबर आहे 8010457760। यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता। नेक्स्ट बघा, आपला टाइम टेबल आला आहे, तुम्हाला माहितच आहे। आपला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा आपला जो टाइम टेबल आहे तो बघा 24-3-25 ला आपली शिफ्ट 1 आहे, सकाळी 9 ते 11 पर्यंत। 24-3-25 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत शिफ्ट 2 आहे आपली। देन 24-3-25 ला आपलं सायंकाळी 5 ते सायंकाळी 7 पर्यंत आपला शिफ्ट 3 आहे। आणि 25 तारखेला सकाळी आणि दुपारची आपली शिफ्ट आहे। एक आहे सकाळी 9 ते 11 आणि एक आहे दुपारी 1 ते 3 ची। असे आपले 5 शिफ्ट मध्ये आपला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा पेपर होणार आहे। त्यासोबतच कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी जी आपली ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे, आपली ज्युनियर इंजिनियरची जी पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, त्यासाठी आपला 26 तारखेला पेपर आहे शिफ्ट 1 चा। सकाळी 9 ते सकाळी 11 पर्यंत हा पेपर असणार आहे। देन 26-3-2025 ला आपला दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत शिफ्ट 2 आहे आपली। आणि 26-3-2025 ला आपला सायंकाळी 5 ते 7 पर्यंत तिसरी शिफ्ट आहे। आणि 27 तारखेला सकाळी 9 ते 11 पर्यंत आपली पहिली शिफ्ट आहे। असे आपले 24, 25, 26, 27 3 शिफ्ट मध्ये आपले पेपर डिवाइड झालेले आहे। तुम्ही ज्यानुसार तुमचं पेपर आहे ते तुम्ही बघून पेपरला आपल्याला जायचं आहे। त्यानंतर आपला सिलेबस काय आहे, आपला 60-40चा वेटेज आहे, तुम्हाला माहितच आहे। आपल्याला मराठी, इंग्रजी, भौतिक, त्यातले सामान्य ज्ञान हे आपल्याला 15-15 मार्कासाठी आहेत। 60 क्वेश्चन आहेत आपल्याला, 120 गुणांसाठी आपल्याला 60 क्वेश्चन आहेत नॉन टेक्निकलचे। आणि टेक्निकल आपल्याला 40 मार्काचे आहे। तुम्हाला 40 मार्काच्या क्वेश्चन्स आहेत आपल्याला 80 गुणांसाठी। असा आपला 200 मार्काचा पेपर आहे। 200 मार्काचा आपला पेपर आहे, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तुम्हाला निवांत पेपर सॉल्व्ह करायचे आहे, पूर्ण क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला 40 मधून आपले 35 तरी क्वेश्चन टेक्निकलचे बरोबर यायला पाहिजे, कारण आपला फक्त 40 मार्काचे आहे। तुम्ही यामध्ये व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहे। मराठी, इंग्रजी, बौद्धिक, चाचणी आणि सामान्य ज्ञान यामध्ये तुमचे रिझनिंगचे पण तुम्हाला पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे, ते पूर्ण क्वेश्चन तुमचे करेक्ट आले पाहिजे। त्यानंतर मराठी, इंग्रजीचे पण, आणि फक्त आपण जीके आपला थोडं वीक आहे, त्यासाठी तुम्ही यामध्ये जे तुम्हाला जमतात, तुम्हाला आता आपला पेपरला आता कमीत जास्त वेळ राहिलेला नाही आहे। तुम्हाला जेवढं जीके जमणार, फक्त तुम्ही करंट अफेअर्स वाचलाय तरी पूर्ण होणार। तुम्ही मागच्या 2 महिन्याचे करंट अफेअर्स रीड करून जाऊ शकता। आणि एकूण गुण आपला 200 मार्काचा पेपर आहे, तर यामध्ये आपला 200 मार्काचा पेपर आहे। आणि त्यासाठी यामध्ये आपला निगेटिव्ह मार्किंग नाही। तसं दुसरी आपली स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, त्यासाठी पण आपल्याला मराठी, इंग्रजी, बौद्धिक, चाचणी आणि सामान्य ज्ञान आपल्याला 60 क्वेश्चन आहेत 120 मार्कासाठी। दोन्ही पेपरची आपली मार्किंग सेम आहे।
देन आपला तांत्रिक आहे 40 क्वेश्चन आहेत आपले 80 मार्कांसाठी. 200 मार्काचा आपला पेपर आहे. यामध्ये पण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही. आपल्याला एनएमसी च्या पेपर मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तसेच बघा आपल्याला आता पेपर सॉल्व्ह करताना काय लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्ही आता आपल्याकडे आपला लवकरात लवकर पेपर आपली डेट आलेली आहे पेपरची, तर आपला लवकरात लवकर पेपर होणार आहे. तुमच्याकडे आता स्टडी करायला वेळ नाही आहे. तुम्हाला फक्त आता एमसीक्यू प्रॅक्टिस करायची आहे. जेवढे तुम्ही पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता तेवढे पीवायक्यू क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता फक्त आपण पीवायक्यू क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. जेवढे तुमच्याशी होणार तेवढे पीवायक्यू क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायची आहे. फक्त एमसीक्यू प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. आता रीड करण्याची वेळ आपली संपलेली आहे. तुम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिस जितकी जमणार तुम्हाला तितकी तुम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. पीवायक्यू और डिफरंट एक्झाम्स अँड मॉक टेस्ट आपल्याला जेवढे तुम्ही पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता सगळे एक्झामचे ते सॉल्व्ह करायचे आहेत. मॉक टेस्ट द्यायची आहे तुम्हाला. जेवढे तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता तेवढे मॉक टेस्ट द्या. त्यानंतर कम्प्लीट ऑल सब्जेक्ट्स 1 by 1 अँड रिवाइज क्विकली. तुमचे जेवढे पण सब्जेक्ट्स आहे आपले पूर्ण सब्जेक्टचे पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 1 by 1 आणि एक एक रिवाइज सुद्धा करत जायचे. जे आपला क्वेश्चन आपला रॉंग होत आहे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यानंतर चेक करायचं. त्यामध्ये आपल्याला काही रॉंग दिसलेलं आहे त्याच टाइमला आपल्याला त्याला करेक्ट करून ते नोट डाऊन करून ठेवायच्या पॉइंट मध्ये. तुम्ही आता शॉर्ट नोट्स तयार करू शकता. त्यानंतर एक्झामच्या आधी तुम्हाला ते 2 दिवस आधी शॉर्ट नोट्स रीड करायची आहे. त्याच्याने तुम्हाला खूप हेल्प होणार. तसंच आपला आता सिलेबस बघा आपलं काय असणार आहे. आपला सिलेबस आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे. त्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, सर्वेइंग आहे आपल्याला, एस्टिमेशन कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशन आहे, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट आहे आपल्याला. तसंच इरिगेशन इंजिनिअरिंग आहे, हायड्रोलिक्स अँड फ्लुइड मेकॅनिक्स आहे, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आणि हायवे आहे आपल्याला, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, डॉक मार्बल आणि एअरपोर्ट आपल्याला यामध्ये आहे. त्यासाठी तुम्हाला यामध्ये सर्वेइंग बेसिक सर्वेइंग करायचे आहे, एस्टिमेशन कॉस्टिंग करायचे आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल सब्जेक्ट तुम्हाला व्यवस्थित करून जायचे आहे. ठीक आहे. तुम्हाला आता प्रिपरेशन साठी जी मी स्ट्रॅटेजी सांगितली आहे त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला स्टडी करायची आहे. तुम्ही एक तास आपला नॉन टेकची प्रॅक्टिस करायची, नॉन टेकची एमसीक्यू सॉल्व्ह करायची आहे, टेकची एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत. 1 by आणि रिझनिंगची तुम्ही जेवढे एमसीक्यू प्रॅक्टिस करू शकता तेवढे तुम्हाला करून घ्यायचं आहे. तसंच आपल्या अकॅडमीमध्ये नागपूर महानगरपालिकासाठी आपण फास्टर बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यासाठी आपल्या बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आणि टेस्ट सिरीज आणि ई-बुक्स मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहे. व्हिडिओ डाउनलोड सुविधा, तुम्ही डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर अवेलेबल आहेत. तसंच जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याकडे महिलांसाठी ऑफर आहे. 2000 मध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. तुम्ही कोणती पण बॅच घेऊ शकता. जसं आरोग्य सेविका, अंगणवाडी मुख्य सेविका, सरळ सेवा बॅच, वनरक्षक बॅच, स्टाफ नर्स, स्वच्छता निरीक्षक, तलाठी बॅच, हे सगळे बॅचेस आपल्याला 2000 रुपयामध्ये विथ सिव्हिल इंजिनिअरिंगचे घेऊन आपले बॅचेस आहेत ते तुम्हाला 2000 रुपयामध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसाठी भेटणार आहेत. ही आपली बॅचची ऑफर फक्त आज रात्री 12 वाजेपर्यंत आहे. तुम्हाला लवकरात लवकर बॅच परचेस करायची आहे. तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8010457760. यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच परचेस करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले स्टडी चालू ठेवा. एक्झामसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.